लाडकी बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे। आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नवीन फॉर्म लाडकी बहिणींसाठी नवीन फॉर्म कधी सुरू होणार आहे आणि त्याचा अर्ज कसे असेल आणि त्याचे डॉक्युमेंट त्याला काय काय लागणार। तर त्या बाबतीत आपल्याला एक अपडेट आलेली आहे। नवीन अर्ज कधी सुरू होईल आणि त्याला डॉक्युमेंट काय काय लागेल हे मी तुम्हाला सांगणार आता। तर त्याच्या अगोदर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि दुसऱ्यांना पाठवा पुढे। तर त्या बाबतीत आपण आता माहिती जाणून घेऊया। लाडकी बहिणींना आता त्यांचं वय का असेल, त्यांचं वय जे फॉर्म आता नवीन भरायला चालू होणार आहे त्यांचं वय 21 वयाच्या वर, 21 वयापासून आणि लास्ट 65 वयाच्या आत, ह्या वयामध्ये ज्यांचं वय असेल त्यांनाच हे फॉर्म भरता येणार आहे। 65 वयाच्या पुढे आणि 21 वयाच्या आत त्या बाबतीत त्यांना फॉर्म भरता येणार नाही। आणि हे फॉर्मला डॉक्युमेंट तुमचे काय काय लागेल, तुमचं हे डॉक्युमेंट ह्या फॉर्मला आधार कार्ड लागणार लाडकी बहिणीचं, त्यांच्या नवऱ्याचं आधार कार्ड, जर नवरा असेल किंवा वारलेले असेल तर त्यांच्या नवऱ्याचे मृत्यू दाखला, किंवा एकल महिला असेल लग्न नाही झालेलं किंवा सिंगल असेल तर त्यांचं आधार कार्ड, त्यांचे वडिलांचं आधार कार्ड आणि त्यांचं रेशन कार्ड, बँक पासबुक आणि त्यांचं रेशन कार्ड जे असेल तर ते 15 वर्षाच्या अगोदरचं रेशन कार्ड पाहिजे। नवीन रेशन कार्ड चालणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, तर 15 वर्षाच्या अगोदरचे रेशन कार्ड पाहिजे। आणि त्यांना लागणार उत्पन्न दाखला। उत्पन्न दाखला जे असेल तर ते घरातले जे मोठे व्यक्ती आहेत त्यांच्या नावाचा उत्पन्न दाखला लागणार, जे मोठे व्यक्ती आहेत त्यांच्या नावाचा उत्पन्न दाखला। आणि हे चालू वर्षाचा उत्पन्न दाखला। चालू वर्षाचा उत्पन्न दाखला म्हणजे काय की आता मार्च एप्रिल पासून पुढच्या एप्रिल पर्यंत 2025 संपून 2026 लागलेला आहे असं नसतं। उत्पन्न दाखल्याचं वर्ष कसं असतंय, एप्रिल टू एप्रिल, म्हणजे ह्या एप्रिलला जर आता तुम्ही उत्पन्न दाखला काढला तर पुढच्या 31 मार्चला हे उत्पन्न दाखला संपणार आणि 1 एप्रिलपासून नवीन उत्पन्न दाखला तुमचा काढायला लागेल। तर हे असा उत्पन्न दाखला पाहिजे। आणि जर उत्पन्न दाखला नसेल तर त्याच्यासाठी ऑप्शन काय असेल तर तुमचा जन्म दाखला लागणार। हे डॉक्युमेंट आहेत जे एवढे तुम्ही आता ऐकलं असेल काय काय डॉक्युमेंट लागणार, ते हे सगळे डॉक्युमेंट लागणार। आणि ते अर्ज जे आहे ते अर्ज आता तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवेल। जर तुम्हाला हे अर्ज पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा अर्ज म्हणून, आणि मी तुम्हाला मग ते PDF वगैरे काय असेल तर त्याचं मी तुम्हाला ते दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे। तर हे अर्ज जे असणार आहे हे अर्ज चालू होणार आहे, अजून चालू झालेलं नाहीये बट हे लवकरात लवकर अर्ज चालू होणार आहे लाडकी बहिणींसाठी फॉर्म भरण्यासाठी। आणि हे अर्ज कुठे आणि कोणाकडे द्यायचे आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आता तर त्यांनी फक्त थोडी माहिती आली आहे, त्यांचं जे GR आलेलं आहे त्यामध्ये थोडीच माहिती आलेली आहे। तर त्या बाबतीत एक अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर आणि महिला बाल विकास मंडळ कार्यालय आणि सेतू ऑफिस आणि जे हे असतात म्हणजे जे आपला महिला बाल विकास वगैरे जिल्हा ऑफिस केंद्र, तर ह्या ठिकाणी वगैरे अर्ज द्यायचं म्हणून त्यांनी फक्त आता सांगितलेलं आहे। ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करायचं की चालू होणार नाही होणार त्या बाबतीत त्याने अजून माहिती दिलेली नाही आहे। जर ऑनलाईन चालू झालं फॉर्म भरायचं, नवीन लाडकी बहिणींचं फॉर्म भरायचं, तर ते पण मी तुम्हाला सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलास तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला काही शंका असेल, तुम्हाला डाऊट काय असेल, तर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा, नक्की कमेंट करा, तुम्हाला आन्सर भेटणार, तुम्हाला उत्तर भेटणार त्याचं। तुम्हाला काही सुद्धा प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारा। आणि तुम्हाला कशा बाबतीत तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ते पण तुम्ही कमेंट करा। तुम्ही 4-5 कमेंट केला, 10 कमेंट केला तरी पण चालते, काही विषय नाही। तुम्ही कमेंट करा, तुम्हाला कशाबद्दल माहिती पाहिजे त्या बाबतीत मी व्हिडिओ बनवून तुम्हाला अपडेट देईन। तर धन्यवाद।